कृष्णारी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आमचा गोव्यातला आहे तिसरा दिवस. काहीच आवडा नाही इथं. मला लई शिवमची आठवण येते, अजिबात कारवाना. ते म्हणतात ना, गुंत्यात माझा पाय असा मोकळा, असा पाय मोकळा पाहिजे. मला लई शिवमची आठवण येते. त्याला येते का नाही माकडाला मला माहीत नाही, पण मला तर लई आठवण येते. म्हणजे आहे अजून एक दिवस तरी. कुठं कोण येणार वर ठेवाय? मी येतो. चला ती लावा ना काच. मी जाता स्कुबा डायव्हिंग ते काय काय आहे म्हणलं, आलोय तर करायला पाहिजे सगळं, म्हणून आम्ही तिकडे जातोय. इडली घेतली नाश्त्याला. अजून तरी गोवा शांत येत आहेत लोक कपडे घेऊन बीचवर जायला. आम्ही काय बीचवर गेलेलो नाही आम्हाला वेळ जायला. आम्ही नंतर जाणार आहोत. आत्ता स्कुबा डायव्हिंग, बनाना डायव्हिंग, अजून स्लायडिंग वगैरे असं आम्ही सगळं करणार आहोत. काय पण बघितलं की देवाला ऐसा हो रहा है, क्या करे, आना नहीं चाहिए, बस लय येतोय. मराठी मुलींची शाळा ही आहे असा गोवा. युनिफॉर्म बघा आपल्यासारखंच आहे ह्यांचं पण, ब्ल्यू. मुलांची शाळा आहे, मुलांची सरकारी प्राथमिक विद्यालय. सरकारी शाळा गोव्यात आहे, आपण असं म्हणूया. रनर ड्रायव्हर नाही, शिवम नावाची गाडी येईल म्हणलं. शिवम नावाची गाडी येईल. शिवम ज्यानी म्हणे मला शिवम दिसतोय. आम्ही जी गाडी बुक केली ना, त्या गाडीचं नाव पण शिवमच आहे. शिवम. त्या गाडीने आम्हाला सोडले. आता आम्ही झाले बोटकडं. 100 जणांनी, 1 जणांनी बुकिंग केलं, 1 जण सोडाय आले आणि 1 जण आता बोटवर एक दुसराच नेणार आहे कोणतरी. तर आम्ही जे बुकिंग केलं होतं ना, तिथून हे लोकांनी आम्हाला इथं सोडलं आणि आम्ही आता निघालेलो आहोत. काहीतरी आयलँड काहीतरी सांगितलं त्यांनी. खूप वेळ लागला इथं. आपल्या इथं कसं इमॅजिकाला वगैरे गेल्यावर हातावर ते नंबर वगैरे लिहितात, तसं होतं. बोटीत बसलो आम्ही. आमच्या नवऱ्याला इथंच भीती वाटायला लागली. माझ्या नवऱ्याला चेहरा जो बारीक केला या पाण्यात शिरल्यावर, भयंकर भीती चेहऱ्यावर होती जाताना. बरं, पण खरंच जाताना असं इतकं वाईट वाटलं. आणि अचानक तो दिवस होता 28 तारखेचा, म्हणजे 26ला गेलो होतो आम्ही. 28ला आम्ही गेलो. मला ही लोक बघा समोर दिसतात तुम्हाला, ती दोन जे बघतायत मागं, ही 2 आणि परत ह्यांच्यासमोर म्हणजे आमच्या समोरची जी अशी 8 लोकं होती एकाच घरातली आणि 6 लेकरं होती. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला पुढं सांगते. छान वाटलं इथं बीचवर पोचल्यावर. यांची एवढी एकच घाई की मी हे लाईफ जॅकेट नाही काढावं आणि सारखं मी घातलेलं असावं. घराच्या बाहेर गेल्यावर एकमेकाची फार किंमत कळते आणि फार माणूस एकमेकाला जपायला लागतो. म्हणूनच कदाचित लोक म्हणत असतील की घराच्या बाहेर पडा, आणि त्यामुळं आयुष्य जरा थोडंसं छान होतं. ह्यांना ह्यातलं काही वाटत नाही, पण माझं शिवम फार छान आहे म्हणतो. मग मी कधीतरी फिरायला जायला पाहिजे ग, मग जरा छान वाटतं. खरंच का गेलो होतो ना याच्यासाठी दुसरा ब्लॉग आणेल मी, पण आम्ही खरंच फिरायला गेलो नव्हतो. आम्हाला अजिबात इच्छा नव्हती. याआधी आम्ही बीचला गेलो होतो अलिबागला, त्यावेळेस तिथं वेगळाच म्हणजे कुटाणा झाला होता. माझे भाऊजाई लेकरं सगळी होती. तो मी एखाद्या दिवशी सांगेल. तर त्यानंतर आम्ही खूप साऱ्या राईड्स केल्या, म्हणजे बनाना राईड्स, वॉटर बाईक राईड, त्यासोबत अजून भरपूर साऱ्या राईड इतक्या केल्या. पण ह्यांनी मोबाईलला ते कवर घेतलं नाही आणि नाहीच म्हणायच्या अजिबात घेऊ नको, म्हणून मग मी काही घेतलं नाही. आणि मग त्या सगळ्या राईड झाल्याच्यानंतर त्या राईड मात्र खूप एन्जॉय केले. त्याला भरपूर सारे पैसे आधीच भरले होते, पण तरी पण ह्यांनी अजून एक्स्ट्रा पैसे देऊन आम्ही लॉंग राईड घेतल्या. पण त्यानंतर हा नंबर होता, काय म्हणतात, पॅरास्लायडिंग म्हटलं यांनी नाही केलं, मी एकटीनेच केलं पॅरास्लायडिंग. फार छान वाटत होतं बरं. समुद्रात वरती गेल्यावर मी अजिबात घाबरले नाही. अख्खा पूर्ण समुद्र डोळे फिरून गरगर बघितला. एवढं भारी वाटत होतं नाही तर वरती गेल्यावर भ्यायचं काय कारणच नाही. हे फार भेट होते. हे मी एकटी गेले, सगळे कपलनी बरोबर गेले, पण मी एकटीच गेले. मी घाबरले नाही ना, मी घाबरतच नाही शक्यतो कशाला. मला नाही भीती वाटत कशाला भ्यायचं.
आपल्या ठरलेल्या आयुष्यातल्या गोष्टीचा एन्जॉय करायचा आणि आपलं जे ठरलेलं आहे ते शेवटी होणार आहे एक ना एक दिवस. त्यांना एवढी चक्कर येत होती ना, त्यांनी व्हिडिओसुद्धा नीट नाही काढला. जरा मला थोडासा राग आला, पण ठीक आहे, कुठं माझ्याकडं एवढा छान फोन आहे, पण आहे तो त्यात मी समाधानी आहे. मग त्यानंतर ही राईड पण अगदी छोटीशीच होती, 40 सेकंदाची वगैरे असेल. मी खाली आले नंतर. त्यानंतर होतं स्कुबा डायविंग. पण स्कुबा डायविंग मला अजिबात म्हणजे अजिबात आवडलं नाही. ते लोक तेच पाणी घ्यायचे, थुकायचे, कुणाला उलट्या व्हायच्या. मला एवढं घाण वाटत होतं, म्हणून ही स्कुबा डायविंग काय आपण केलेलं नाही आहे. मला तशी सगळं होतं आमच्या पॅकेजमध्ये, पण मी स्कुबा डायविंग अजिबात केलेलं नाही. एवढंच इथं केलं. त्यानंतर मात्र समुद्र का खवळला होता माहीत नाही. इतक्या मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या, प्रचंड भीती वाटत होती. आणि ही वेळ होती 2 वाजताची. शिवानीचा मला मेसेज आला की विद्या मावशी तू न्यूज पाहिली का. आणि खरं तर त्या दिवशी मला सांगितलं होतं की मोबाईलची बॅटरी पुरली पाहिजे, म्हणून तुम्ही मोबाईल म्हणजे मोबाईल वापरू नका, असं त्या माणसाने आधी सांगितलं होतं की इकडं चार्जिंग वगैरे मिळत नाही. मग कमी प्रमाणात मी मोबाईल वापरला, त्यामुळं इंस्टाग्राम मी बघितलं नाही, काहीच बघितलं नाही. त्यामुळं ना मला न्यूज कळलीच नाही. हिथंच हाच तो क्षण हे झालं की आम्हाला कळलं की अजितदादांचं असं झालेलं आहे. अक्षरशः इतकी मनात भीती वाटत होती आणि हा समुद्र इतका खवळला होता ना. मला ह्या 8 लोकांबच्ची तर इतकी भीती वाटत होती. यांच्याकडं 8 आणि 6 लेकरं होती, तरी हे लोक फिरायला आले होते. मला तर वाटलं काय या लोकांची परिस्थिती आहे. जर हे बोट जर बुडाली ना तर संपला विषय, सगळेच जातील एकसोबत. मला एक क्षण शिवमची पण आठवण आली, याला बोट जर बुडाली तर आम्ही दोघं जाऊ, माझ्या शिवमचं काय होईल. इतकी प्रचंड भीती वाटली या बोटमध्ये. आयुष्यात कधी असल्या बोटमध्ये परत बसणार नाही इतकी. अगदी आम्ही जीव मुठीत घेऊन परत आलो. इतक्या मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या आणि इतकी ही बोट हेलकावे खात होती. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर तुमच्या इच्छेने तुम्ही परत जा बरं, मी तर नकोच म्हणाल.